हे पहा मित्रांनो, आता मी आलो होतो पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर. तर इथला इव्हनिंग टाईमचा सगळ्यात भारी सनसेट व्ह्यू बघा. हे बघा सनसेट व्ह्यू किती भारी दिसतोय. आणि पूर्ण खोल हे खाली एक गाव आहे तर 2-3 सिंहगड किल्ल्याच्या पोटाशी. हे बघा सनसेट व्ह्यू. हे बघा सिंहगड किल्ल्याची पार्किंग. हे बघा आता वाजले संध्याकाळचे 6:30 वाजले. इव्हनिंग टाईम झाला आहे तरी पण खूप गर्दी आहे सिंहगड किल्ल्यावर. आज रविवारचा टाईम असल्यामुळे ना खूप गर्दी आहे. एक फोटो काढण्यासाठी फोटोशूटसाठी खूप चांगला व्ह्यू येतो आहे. सनसेट आहे. हे बघा सिंहगड किल्ला. सनसेट व्ह्यू असल्यामुळे फोटो काढण्यासाठी खूप मस्त वाटत आहे. तुम्ही येऊ शकता. रात्रीचे 7 वाजेपर्यंत चालू होतं आहे. 7:30ला एक्झिट करत येतं सिंहगड किल्ल्यावर. संडेला थोडा जास्त टाईम असतो तरी पण 7-7:30 वाजेपर्यंत आपल्याला किल्ला सोडून खाली जावं लागतं. नॉर्मल 7:30पर्यंत आपण किल्ल्यावर थांबू शकतो. हे सनसेटचा व्ह्यू वगैरे फोटो काढण्यासाठी एकदम बेस्ट किल्ला आहे. पुन्हा एकदम थंड हवा येते. हे बघा मी तुम्हाला दाखवतो होता किल्ला. त्या किल्ल्यावर जाण्यासाठी मेन रस्ता किल्ल्यावर वर जाण्यासाठी. तर बघा आपली पुणे सिटी. किल्ल्याच्या उद्या साईडला पुणे सिटी. तर बघा दिवस आहे पुणे सिटी. त्याच्यामुळे पुणे सिटीचा खूप खाली होतो. एकदम थंड हवा आहे. पर्यटकांना येण्यासाठी खूप चांगला लागलं सिंहगड आहे. एकदम थंड हवा नावजी. आता खूप अंधार झालेला आहे त्यामुळे इथे लवकर दिवस मावळतो. कारण पूर्ण पहाडी इलाका असल्यामुळे लवकर दिवस मावळतो. ते बघा पुणे सिटीचा व्ह्यू किती भारी दिसतो. पूर्ण चारी बाजूने मोठे मोठे डोंगर वगैरे. बघा तुम्हाला सिंहगड किल्ल्यावर जाण्याचा हा आणि आपले 4 व्हीलर वगैरे आपण वर आणू शकतो. हे बघा 4 व्हीलर वगैरे वर येण्यासाठी खाली जाण्यासाठी हा रोड मी तुम्हाला किल्ल्याची शेअर करतो. किल्ल्याचे 2 स्टेप चालू होते. किल्ल्यावर असं लाईट्स वगैरे नसणार नाही तर त्यामुळं अंधार वगैरे आहे. वगैरे भेटते. तुम्हाला इव्हनिंग टाईममध्ये बसण्यासाठी आणि मॅगी वगैरे खाण्यासाठी बेस्ट पॉईंट आहे. ते बघा मेन एंट्रन्स आहे किल्ल्याचा. मेन एंट्रन्स आहे. बघा मित्रांनो 6:30 पण वाजून गेले तरी पण खूप गर्दी आहे किल्ल्यावर. खूप म्हणजे खूपच गर्दी आहे किल्ल्यावर. आता फक्त एक्झिटचा टाईम आहे कारण रात्रीचा खूप टाईम झाला 6:30 वाजता. त्यामुळे सर्वजण खाली येत आहेत. तर पुणे सिटीवर सनसेट वगैरे खूप बेस्ट होते. या टाईममध्ये येण्यासाठी एकदम बेस्ट पॉईंट आहे.